या ठिकाणी आपल्याला आता पाहायला भेटेल. माहिती बस 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 तिथे चौकार आहे, तिथेच ठेवा. तेव्हा तिथे पाय काढा. चला, गोलंदाज पियुष यांचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती लॉंग लेग सीमा रेषा क्लिअर करत. मला फक्त षटकार चौकारच जमतो, खाईल त्या तुपाशी नाईल त्या उपाशी हे सांगत या ठिकाणी आपण पाहतोय. धीरजच्या बॅटमधून आलेला षटकार क्रमांक पहिला टीमच्या अकाउंटचं इथे आपण पाहतोय. अगदी श्रीगणेशा होतोय. टीमची धावसंख्या 6 आकड्यावरती आता विजयासाठी 31 धावांची गरज मैदानामध्ये आहे. बॅट्समन आवाज येतो का मैदानामध्ये? विकेट किपर काय फटका केलाय, सूर्यचा फटका आपण या ठिकाणी जरूर पाहिला आहे. आपला तो शोट आणि मॅन ऑफ द सिरीजला जी पिकअप आहे ती पिकअप गाडी या ठिकाणी आले. ही जी आता पिकअप आली ती मॅन ऑफ द सिरीजला या ठिकाणी खेळाडूला देण्यात येणार आहे. फक्त उद्या ते बक्षीस आहे. मित्रांमध्ये जाऊयात का प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी. कारण चेहरा सजवायला काहीशी मिनिटं लागतात, पण चांगले चरित्र चांगला फलंदाज बनवण्यासाठी पूर्ण आयुष्य किंवा प्रत्येक वेळी संकटाशी सामना झुंज द्यावी लागते. तेव्हा तुम्ही चांगले खेळाडू बनता. आणि धीरज यांच्या पहिल्या बॉलवरती आलेला मोठा ब्लास्ट. चला, चेंडू नवीन पूर्व मैदानामध्ये. आयोजक कमिटीला विनंती, नवीन बॉल असेल तर मैदानामध्ये त्या पूर्वा पहिलं षटक होतं. पण कोणतेही संकट कायमचे नसते, परंतु त्याचे धडे मात्र शाश्वत असतात. नो ॲडव्हर्सिटी इज अ परमनंट बट इट्स लेसन आर एव्हरी लास्टिंग. कुठलीही गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये जर तुम्हाला सहज भेटली तर त्याची तुम्हाला किंमत राहत नाही. परंतु जर तुम्हाला स्वतःला संघर्ष करावा लागत असेल तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. इथे संघर्ष गोलंदाज करावा लागतो, कारण पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला. आत्मविश्वासाने खेळ दाखवला. इथे आपण पाहतो स्ट्राईकवरती बॅट्समन धीरज यांच्या बॅटमधून आलेला या स्पर्धेतला एक उत्कृष्ट फटका लॉंग लेग सीमारेषा क्लिअर षटकार. दुसरा बॉल गोलंदाजी इनवरती पुन्हा एकदा टीमचे उत्कृष्ट गोलंदाज सज्ज झालेला आहे. स्ट्राईकवरती धीरज. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बिगिट करण्याचा प्रयत्न. डाव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता 7 आकड्यावरती. विजयासाठी आता 29 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. तर जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही आपल्या टीमसाठी कष्ट करणार नाही, टीमसाठी चांगले चेंडू वाचवणार नाही, तुम्ही कधीच विजयी होऊ शकत नाही. परंतु गोलंदाज नामांकित आहेत. चांगला फटका. या अगोदर लॉंग लेग, आता लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर केली आहे. आणि ते आपण पाहतोय जीवनात यशस्वी भरपूर असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यशस्वी होणं हा कर्तृत्वाचा विजय आहे. आणि इथे आपण पाहतोय षटकार मागामध्ये यशस्वी झाले आणि कर्तृत्व सिद्ध करत असताना फलंदाज धीरज 13 आकड्यावरती दाखवला. 24 धावांची गरज. हा चेंडू सोडला उजव्या इष्टीच्या बाहेर. इथे डेड बॉल आहे, कारण तुम्ही इष्टाच्या बाहेर पडला की इथे नो बॉल आहे. नियम आहे हा. दिवसगड सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु सद्गुरू श्री वामनराव पै यांचं वाक्य, प्रयत्न परीस असून जो प्रयत्न नावाचा परीस करतो त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. मानद सिरीजची पिकअप आपण पाहतोय अगदी स्टेजच्या पुढे मैदानामध्ये घेतले. जो उत्कृष्ट बॅटिंग बॉलिंग करेल त्याला ही पिकअप आहे. उत्कृष्ट फलंदाज झाला एफझेड गाडी आदित्य शिंदे भैया यांच्याकडून. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. ओहो, इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 2 क्षेत्ररक्षक आलेत आणि इथे तुम्ही नक्की चेंडू पकडत होता का चेंडूला आपटत होता? इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. 3 क्षेत्ररक्षकाला दूर चेंडू होता, त्यामुळे 3ही क्षेत्ररक्षकाला आपण नावं ठेवून चालणार नाही. प्रयत्न त्यांचा चांगला होता. टीमची धावसंख्या जाते 15 आकड्यावरती. आणि आता येणाऱ्या चेंडूंमध्ये आवश्यकता असेल निश्चितच 22 धावेची गरज. 22 धाब्यांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. ओहो, बेगीट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. षटकातला हा बॉल मात्र डॉट बॉल होतोय. खरं तर दुबईमध्ये ज्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे, TMPL शारजा इंटरनॅशनल ग्राउंड त्यांनी गाजवले ते आमचे रणजित सर या ठिकाणी मैदानामध्ये आलेले आहेत. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाजींवरती चांगलं कमबॅक आता झाले, कारण यावर झेल उडली ती सुटली, परंतु ते 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि आता मात्र सुरेख चेंडू हाताळण्यामध्ये यश प्राप्त करत आहेत बॉलर. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन त्यांनी केलं, क्षेत्ररक्षण त्यांनी सजवले. आणि आता षटकांमधल्या दरम्यानचा पुढचा बॉल. हो, इथे मिसफिल्डिंग आणि त्यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि फक्त इथे डॉट बॉल. खरं तर रणजित सर यांचं खूप मोठं
रोल लाईव्हच्या मार्फत आपण पाहतो. एसटीसी लाईव्ह फक्त नाव नाही राहिलं. सुरुवातीला 2 वर्षापूर्वी एसटीसी लाईव्ह फक्त चॅनल होता, परंतु आज एसटीसी मुळे दुबई लांब 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 बैलगाडा शर्यत पाहायला जातो. तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, पुसेगाव सगळे मैदानी एसटीसी लाईव्ह कडे असतात. 1 मिलियन व्ह्यूज. भारत सुंदर ही जोडी पहिल्यांदा पाहताना लाईव्ह आणि ऑस्ट्रेलियातले प्रेक्षक वडकीच्या मैदानामध्ये रणजित चोरगे यांना पाहायला आले होते, भेटायला आले होते. आणि सॅम सर जे आमचे कॅमेरामॅन आहेत, वडकीमध्ये बैलगाड्याची मॅच चालू असताना कॉकटेल सुंदर त्या मैदानावरती वडकीतल्या मैदानावरती रणजित